जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जे MBAचे ॲडमिशन सुरू करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये CET एक्झाम घेऊन त्यांना ती परीक्षा द्यावी लागणार आहे आणि नंतरच आपल्याला प्रवेश भेटणार आहे. तर नेमकी MBA ODL म्हणजे नेमकी काय, MBA OL म्हणजे काय, यांच्या CETच्या एक्झामबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. CETचा फॉर्म भरण्यासाठीची जी काही अंतिम तारीख आहे याबाबत देखील आपण माहिती घेऊ. CETची फी किती आहे आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे, कशा पद्धतीने CET एक्झाम घेतली जाईल याबाबत आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी रेग्युलर MBA करतात त्यांचा भाग वेगळा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना काम करून किंवा एक्सटर्नल MBA करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे SPPU अंतर्गत स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंग ज्याला आपण म्हणूया किंवा ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून MBAचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणारा आहे. सविस्तर प्रॉस्पेक्ट आणि बाकीची सर्व माहिती तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजवर तुम्हाला बघता येणार आहे. ती नेमकी कुठे बघता येईल ते देखील सुरुवातीला पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही युनि पुणेच्या ऑफिशियल वेब पेजला गेलात तर त्या ठिकाणी इथे तुम्हाला स्कूल ऑफ ओपन लर्निंग म्हणून तुम्हाला इथे टॅब दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम हा दिसेल. यावरती काय करा, क्लिक करा. यावरती क्लिक केल्यावर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे ॲडमिशन म्हणून टॅब दिसेल, तिथे ॲडमिशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25ला क्लिक करा. तर 24-25ला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला MBAच्या एक्झामबाबतची संपूर्णतः माहिती भेटेल. ओके. आणि इथे ॲप्लिकेशन फॉर ऑनलाईन CET एक्झामिनेशन MBA कंसामध्ये ODL अँड OL मोड सांगितलेलं आहे. OL म्हणजे ऑनलाईन लर्निंग मोड आणि ODL म्हणजे ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मोड. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला सर्व पद्धतीची माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही ॲडमिशन प्रॉस्पेक्टस जर का बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णतः माहिती भेटून जाईल. आणि CETच्या बाबत जर का तुम्हाला माहिती पाहिजे नसेल तर इथं इन्स्ट्रक्शन फॉर रिगार्डिंग CET एक्झामिनेशन आणि सिलेबस अँड मार्किंग स्कीम ऑफ CET एक्झामिनेशन याची माहिती भेटेल. तुम्हाला CETला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक फॉर रजिस्ट्रेशन म्हणून तुम्हाला टॅब दिसेल. या टॅबवर जर का तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. म्हणजे तुम्ही इंडियन आहात का फॉरेनर आहात ते सिलेक्ट करा. तुमचा इथे मेल ID टाका, OTP येईल. त्याच्यानंतर OTP व्हेरीफाय झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागतो, तो देखील व्हेरीफाय होईल. म्हणजेच OTP मोबाईल नंबरला पण येईल. तो टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड सिलेक्ट करावा लागेल. ओके. पासवर्ड सिलेक्ट केल्यानंतर ही प्रोसेस इथे तुमची रजिस्ट्रेशनची पूर्ण होणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तिथे लॉग इन बटन दिलेलं आहे. त्या लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुमचा युजर नेम हा तुमचा मेल ID असणार आहे आणि जो काही पासवर्ड क्रिएट केला तो टाकावा लागणार आहे आणि इथे कॅप्चा एंटर करून तुम्ही लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला 1 बाय 1 संपूर्णतः माहिती भरावी लागते, ज्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल, अकॅडमिक डिटेल्स आणि बाकीची फीज वगैरे किंवा अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला फी भरावी लागणार आहे. CETची जी काही फी आहे ती 600 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे. तर जे विद्यार्थी ओपनच्या व्यतिरिक्त अदर कॅटेगरीचे आहे त्यांना 400 रुपये CETची फी लागणार आहे. बाकी ॲडमिशनची फी वगैरे किती आहे त्याच्या बाबतीत सविस्तर माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. पण CETचा फॉर्म नेमकी कसा भरावा त्याबाबत आपण आता माहिती घेऊया. बघा इथे CET बाबत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर का MBA ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोड आणि ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मोड तुम्हाला घ्यायचा असेल आणि ऑनलाईन लर्निंग मोड घ्यायचा असेल तर या दोन्हीसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, CET देणं अनिवार्य राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लर्निंग करायचं आहे त्यांच्यासाठी OL हा मोड त्यांनी सिलेक्ट करायचा. ज्यांना ऑफलाईन मोड सिलेक्ट करायचा असेल त्यांनी ODL हा ऑप्शन काय करा, सिलेक्ट करा. ओके. सो या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला परीक्षा देण्यासाठी CETला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही दोन्हीही ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला 2 सेपरेट फॉर्म भरावे लागणार आहे. डबल तुम्हाला फी देखील भरावी लागणार आहे. एकदा का तुम्ही फी भरली तर फी भरल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिची जी काही फी रिसिप्ट आहे ती तुम्हाला जपून ठेवावी लागणार
आहे त्याचं सेपरेट सिलेबस तुम्हाला आत्ताच्या वेबसाईटला दिला. मी मागाशी देखील सांगितलं त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही काय करू शकता, CETचा सिलेबस बघू शकता. आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहे की सिलेबस काय आहे, कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न विचारले जातील, किती मार्कासाठी विचारले जाईल त्याची माहिती पण इथे देणार आहेत. तुम्ही CETचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला नंतर लास्ट डेटनंतर तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार आहे. हॉल तिकीट जनरेट झाल्यावर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात परीक्षा द्यावी लागणार आहे. बघा या अगोदर SPPOनी जे काही ऑनलाईन परीक्षा घेतल्या किंवा PhDची एंट्रन्स एक्झाम घेतली त्याच पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार आहे, आत्ता पण CETची परीक्षा द्यावी लागणार आहे. CETची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सेपरेट युजर नेम आणि पासवर्ड आणि लिंक देखील तुम्हाला वेबसाईटवर डिस्प्ले होईल किंवा तुमच्या हॉल तिकीटवर पण ती येणार आहेतच. ओके, सो तुमची CET एक्झाम ही 1 तासासाठी म्हणजे 60 मिनटासाठी होणार आहे. यासाठी MCQ माध्यम राहणार आहे. परीक्षा ही फक्त इंग्लिश मीडियममधून होणार आहे. यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स दिले जातात. 4 पैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 100 मार्काची परीक्षा घेतली जाईल. एकूण 50 प्रश्न विचारले जाणार आहे. असे मिळून 50 × 2 100 मार्कांसाठीची ही परीक्षा घेतली जाणार आहे. ओके, आणि ते परीक्षा दिल्यानंतर तुमची सेपरेट मेरिट लिस्ट होईल आणि मेरिट लिस्टच्या माध्यमातून तुम्हाला ॲडमिशन दिलं जाणार आहे. आता आपण सिलेबसकडे वळूया. बघा इथे तुम्हाला ह्या 4 महत्त्वाच्या टॉपिक्सवरती परीक्षा दिली जाणार आहे. एक आहे लॉजिकल रिझनिंग, दुसरा आहे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि चौथा आहे व्हर्बल ॲबिलिटी किंवा रीडिंग कॉम्प्रेन्शन. ओके, सो इथे जसं लॉजिकल रिझनिंगला 25 प्रश्न विचारले जातील, तर ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगला 5 प्रश्न असतील, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 10 आणि व्हर्बल ॲबिलिटीला 10 असे मिळून टोटल तुम्हाला जे काही 50 प्रश्न विचारले जाणार आहे ते एकूण 100 मार्कासाठीची ही परीक्षा घेतली जाईल. कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे कृपया लक्षात घ्या. तर ज्या विद्यार्थ्यांना MBAसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी निश्चित CET परीक्षा देणं अनिवार्य आहे. त्याचे अंतिम दिनांक 24 जानेवारी 2025 आहे. या ठिकाणी तुम्ही जर का स्क्रीनिंग बघितलं तर या स्क्रीनिंगवरती तुम्हाला लास्ट डेट दिसून येईल. बघा इथे सांगितलं आहे ॲप्लिकेशन फॉर ऑनलाईन CET एक्झामिनेशन. तिथे लास्ट डेट फॉर अप्लाय सांगितलं आहे 24 जानेवारी 2025. म्हणजे 24 जानेवारीपर्यंत तुम्ही काय करू शकता, CETचा फॉर्म भरू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या बाबतच्या सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटेल. म्हणून अधिक माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.